ही सगळी घाण एवढी दुर्गंधी कुठं जातोय पैसा मला तर काय समजत नाही. इथल्याच रस्त्याचा नाही कुठल्याच रस्त्याचा प्रॉब्लेम हा मिटणार नाही. कचऱ्याचा नाही सगळ्या गोष्टीचा इथं त्रास इथं लोकांना होतोय. पण इथं लोक इथं मूग गिळून गपगार बसतात. इथं कोणी बोलत नाही. इथं आम्ही प्रत्येक जण कर भरतोय, भाडं वाढ म्हणलं आम्ही सगळं करतोय, तर आम्हाला सुविधा द्यायला पाहिजे का नको? रस्त्यामुळे माझी गाडी एवढी खराब झाली आहे ना, भयानक खराब झाली. नवीन गाडी माझी या रस्त्यांमुळे खराब झाली. कडनी कचरा, सगळीकडे कचरा, येणाऱ्या जाणाऱ्याच्या माणसाचे वास येतो. अहो इथं झालं 2-3 वर्ष असंच आहे इथे, म्हणजे कोण लक्ष देत नाही. काय रस्ते आणि रस्त्यावरचे खड्डे ही मालिका काही संपतच नाहीये. आता आपण आहोत पांजरपोळच्या एरियामध्ये, जिथे आपण बघू शकता की प्रचंड कचऱ्याचं साम्राज्य, घाणेरडा वास आणि खड्डे या सगळ्याच प्रॉब्लेम्सना इथल्या नागरिकांना सामोरं जावं लागतं. आणि हे असं नाही की आता हे 2 महिने 4 महिने वर्ष, इथले नागरिक म्हणतात की अनेक वर्ष या समस्यांनी आम्ही त्रासलेलो आहोत आणि हे आमच्या ज्या समस्या आहेत त्या सॉल्व्ह केल्या जाव्या निदान ह्यावेळेस तरी, असं प्रत्येक नागरिकाचं इथल्या म्हणणं आहे. तुम्ही बघू शकताय किती अस्वच्छता, किती घाण आणि किती खड्डे पडलेले आहेत या रस्त्यावर. माझा इथं उद्यमनगरमध्ये कारखाना आहे, पांजरपूर इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये. या बाजूला मी आता सगळे कर तीन भरते महानगरपालिकेचे, भाडेवार म्हणले तेच राव म्हणलो. खरं ह्यांनी साफसफाईचे कर घेतात, घंटा गाडीचे कर घेतात. खरं आज पण 4 वर्ष झाले एक सुद्धा गाडी आल्या नाही. आम्ही कंप्लेंट करायला गेलो तर ह्या डिपार्टमेंटला जावा, त्या डिपार्टमेंटला नुसतं बिल्डिंगला फिरवतात. हे साहेब नाहीत, ते साहेब नाहीत. महापौरला विचारलं तर लेटर द्या म्हणतात. लेटर दिलं तर ते कुणीकडे जाते काय समजत नाही. आता इथून सगळे गटर बघा, सगळे चोकोब आहेत. परत जी स्क्रॅपवाली गाड्या लावतात, परत जी स्क्रॅप त्यांना लावतात, जी स्क्रॅपवाली गाड्या लावतात, सगळ्या तुंबलेल्या आहेत. म्हणजे रस्त्यामुळे माझी गाडी एवढी खराब झाली आहे ना, भयानक खराब झाली. नवीन गाडी माझी या रस्त्यांमुळे खराब झाली आणि परत माझ्या कमरेचा पण त्रास चालू झाला या रस्त्यांमुळे. तर मला असं वाटतंय की प्रामाणिकपणे हे रस्ते तरी सगळ्यांनी मिळून ते काहीतरी रस्त्याचं केलं पाहिजे, असं मला असं फार प्रामाणिकपणे वाटतं. स्पेस आहे, भरपूर स्पेस आहे, तरी सुद्धा कोणी त्या जागेचा योग्य वापर करणं, सगळा गैरवापर आहे हा सगळा. ही सगळी घाण एवढी दुर्गंधी कुठं जातोय पैसा मला तर काय समजत नाही. आणि याला लोक पण जबाबदार आहेत. नुसतं आपण ह्याला बोलू शकत नाही. आमची पण चूक आहे सोडा, दिसला का घाण करतोय आम्ही, पण हे काढलं पाहिजे. हे रोगाला कारण आहे हो हे सगळं. शासनाने थोडं याच्याकडे कडक कारवाई केली पाहिजे. इथले आजूबाजूची लोक काय करतात, नगरपालिकेची इथं येऊन उचलून घेऊन जातात आणि परत दुसऱ्या दिवशी हा असा सगळा ढिगारा दिसतोय. आमच्या पण दारात कचरा बिचरा येऊन पडतोय. त्याच्यावर नगरपालिकेने काहीतरी कारवाई करावी किंवा रोड त्यांनी करावा. म्हणजे इथं कचऱ्याचा, खड्ड्यांच्या कचरा त्रास आहे आम्हाला. हाच आहे. किती दिवस करताय तुम्ही काय इथे? हे तर झालं आमचं 2 वर्ष झालं चालू आहे. 2 वर्षापासून हा रस्ता असाच आहे, ह्याच्या पूर्वीपासून असाच आहे. इथून आम्ही रोज ये जा करतोय. पोरांना शाळेला सोडत असताना सुद्धा आम्हाला इथून ह्या रस्त्यासनं एवढा त्रास होतोय, इतका त्रास की असं म्हणजे घाणपणा एवढा वाटतोय की बाबा पोरांना कसं इथनं घेऊन जायचं हे आम्हाला लाजिरवाणी वाटते. पोरं तरी म्हणतात पप्पा ही किती घाण आहे, हे आम्हालाच वाईट वाटतंय. माझ्या मागे तुम्ही बघत असाल तर गणपतीचं सुंदर विक्री केंद्र आहे, पण गणपतीच्या अगदी समोरच खड्डे आणि आजूबाजूला कचऱ्याचं साम्राज्य इथं पसरलेलं दिसतंय. इथं जे गणपती विक्री करतात आपण थेट त्यांनाच विचारूयात की त्यांच्या भावना काय आहेत. इथं कसं, इथं कडनी कचरा टाकतात, गणपती न्यायला माणसं येतात आणि सगळं खड्ड्यातलं पाणी सगळं इजावर कागदावर ते उडतंय. जन्मता मी इथंच राहतोय. मी यादवनगरमध्ये मी राहतोय. मी इथं हे म्हणजे हा प्रॉब्लेम कधीच मिटलेला नाही आणि मिटणारही नाही. कोणी जर समजा जर इथं जर नगरसेवक जर बनून जर आलं, हा प्रॉब्लेम कधीच मिटणार नाही. इथल्याच रस्त्याचा नाही कुठल्याच रस्त्याचा प्रॉब्लेम हा मिटणार नाही. असं का वाटतं तुम्हाला? असं म्हणजे मी न्यूजपेपर मी टाकतो, सकाळचं मी न्यूजपेपर टाकतो. मी प्रत्येक गल्लीत, बोळात, रस्त्यावरती, त्यानंतर हायवेला, या ठिकाणी मी रोज मी जातोय, मी फिरतोय. मी या रोडचं तर काय बोलायलाच नको. हा रोड कधीच चांगला होणार नाही. या रोडला कसं माहिती आहे, काही लोक मनावरच घेत नाहीत. हा एरिया माझा नाही म्हणतात, हे ठिकाण माझं नाही असं म्हणतात. त्यामुळे ह्या रोडला कधीच इथं रस्ता व्यवस्थित होणार नाही. इथं त्यामुळे माणसं येतात, बाहेरची माणसं येतात, टाकते कचरा येतं टाकून जातात बाहेर. हे सगळं स्वच्छ पाहिजे सगळे. ह्यामुळे सगळी घाण पसरली येते. हे स्वच्छ झाले मी काय प्रॉब्लेम नाही, काय नाही. किती महिने इथं कचरा असा? अहो इथं झालं 2-3 वर्ष असंच आहे इथे, म्हणजे कोण लक्ष देत नाही. काय पांजरपोळ पासून यादवनगर कडे जाणारा तो MSCB चा जो रस्ता आहे, तिथली अवस्था, त्या रस्त्याची अवस्था, तिथले खड्डे, तिथला कचरा आणि अजून काही गोष्टी आहेत की तिथं लाईटच नाही आहेत अजिबात. तिथं इंडस्ट्रीयल एरिया जो आहे पांजरपुळातला जो काही थोडा, तर त्यांच्यासाठी वॉशरूम्स पण अवेलेबल नाही आहेत, अशा सुद्धा नागरिकांच्या तक्रारी आहेत. तर ह्यावर लवकरात लवकर, म्हणजे गेले अनेक वर्ष काम ह्यावर कुणी केलेलंच नाही आहे, ह्याला कुणी वाली नाही असं म्हणलं जातंय लोकांकडून.
तर आता तरी निदान कुणीतरी ह्याच्याकडे बघावं आणि हे प्रॉब्लेम्स ह्यांचे जे समस्या आहेत त्या समस्या कायमस्वरूपी त्या समस्यांचं निरसन केलं जावं अशी काही लोकांची अपेक्षा आहे. काही लोक म्हणतात की काहीही समस्यांचं निरसन होणार नाहीये, या समस्या अशाच होत्या, अशाच आहेत आणि अशाच राहणार आहेत. नागरिकांनी सुद्धा इथला जो कचरा, ऍक्च्युली हा कचरा टाकायचा जागा नाहीये, तर नागरिकांनी सुद्धा इथे आणून कचरा टाकू नये अशी सुद्धा लोकांची मागणी आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता खड्डे, कचरा आणि लाईट ज्या बेसिक गोष्टी आहेत त्याच तरी निदान लोकांपर्यंत पोहोचाव्यात आणि या गोष्टी त्यांना मिळाव्यात. कारण ते ज्या तळमळीनं सांगतात त्यांना होणारा त्रास ते अक्षरशः बघवत सुद्धा नाहीये. तुमच्याही आजूबाजूला असं काही असेल, रस्त्याचा त्रास असेल, लाईटचा असेल किंवा कचऱ्याचं साम्राज्य असेल तर आम्हाला DM करून जरूर कळवा. KK न्यूज तिथली बातमी कव्हर करायला लागलीच पोहोचेल. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वारेकर सह मी नम्रता भोसले, KK न्यूज कोल्हापूर. नवीन सुझुकी E-Access इलेक्ट्रिक स्कूटर सायलेंट, स्मूथ आणि स्टायलिश, आरामदायक सीट, डिजिटल फीचर्स आणि रोजच्या वापरासाठी परफेक्ट कम्फर्ट, एक चार्ज आणि शहरभर निश्चिंत राईड, कमी खर्च, शून्य प्रदूषण. आजच मोहिते सुझुकी कावळा नाका, मोहिते सुझुकी उद्यमनगर आणि मोहिते सुझुकी साने गुरुजी शोरूमला भेट द्या.